डॉक्टर जेन गुडॉल यांची गोष्ट. पूर्ण नाव डेम व्हॅलेरी जेन मॉरिस गुडॉल. जन्म तारीख 3 एप्रिल 1934. जन्म ठिकाण लंडन, इंग्लंड. बालपणीचे स्वप्न आणि आवड. प्राण्यांचे प्रेम. जेन यांना लहानपणापासूनच प्राण्यांबद्दल आणि निसर्गाबद्दल खूप प्रेम होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना लहान असताना जुबिली नावाचे एक भरलेले चिंपांझीचे खेळणे भेट दिले होते. या खेळण्यामुळेच त्यांना प्राण्यांची आवड अधिक वाढली असे त्या सांगतात. आफ्रिकेचे आकर्षण. त्या लहानपणी टार्झन आणि डॉक्टर डोलिटल यांच्या गोष्टी खूप वाचायच्या. त्यांना आफ्रिकेत जाऊन प्राण्यांमध्ये राहायचे आणि त्यांच्याबद्दल पुस्तके लिहायची तीव्र इच्छा होती. गोपीत शोधण्याची सवय. एकदा त्या खूप लहान असताना कोंबडी अंडी कशी घालते हे पाहण्यासाठी त्या आपल्या कुटुंबाच्या कोंबडीच्या खुराड्यात एका कोपऱ्यात तासभर लपून बसल्या होत्या. कोंबडीने अंडे घातल्यावर त्यांनी धावत जाऊन ही गोष्ट त्यांच्या आईला सांगितली. त्यांच्या या गोपीत शोधण्याच्या सवयीमुळेच त्या पुढे इतक्या मोठ्या संशोधक झाल्या. 1. चिंपांझींच्या जगात. वयाच्या 26व्या वर्षी 1960 मध्ये त्या आफ्रिकेतील टांझानिया नावाच्या देशात गेल्या. तिथे त्या गोम्बे नावाच्या जंगलात एकट्या राहू लागल्या, फक्त चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी. 2. महत्त्वाचे शोध. जगातील लोकांना वाटायचे की चिंपांझी माणसांपेक्षा खूप वेगळे आहेत, पण जेन यांनी चिंपांझींसोबत राहून खूप गमतीशीर गोष्टी शोधल्या. हत्यारे बनवणारे चिंपांझी. त्यांनी पाहिले की चिंपांझी काड्यांचा वापर करून वारुळातून किडे बाहेर काढतात. याचा अर्थ ते हत्यारे बनवतात आणि वापरतात. भावना आणि प्रेम. त्यांना समजले की चिंपांझींनाही माणसांसारख्या भावना असतात. ते हसतात, रडतात, खेळतात आणि त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. 3. प्राणी आणि पर्यावरणासाठी कार्य. डॉक्टर जेन यांनी 50 वर्षांहून अधिक काळ चिंपांझींचा अभ्यास केला, पण नंतर त्यांना कळले की चिंपांझींचे घर जंगल धोक्यात येत आहे. म्हणून त्यांनी एक संस्था सुरू केली जिचे नाव आहे जेन गुडॉल इन्स्टिट्यूट. या संस्थेमार्फत त्या जगभर फिरून लोकांना सांगू लागल्या की आपल्याला प्राणी आणि पर्यावरण वाचवायलाच हवे. त्यांनी लहान मुलांसाठी ट्रूज अँड शूट्स नावाचा एक कार्यक्रमही सुरू केला, जेणेकरून तुम्ही सर्व मुलेही प्राणी आणि निसर्गासाठी काहीतरी चांगले काम करू शकाल. त्या आपल्याला शिकवतात की आपण सगळे मिळून दररोज एक चांगला बदल घडवू शकतो. थोडक्यात जेन गुडॉल यांचे लहानपण एका जिज्ञासू आणि प्राणीप्रेमी मुलीचे होते, जिने मोठे झाल्यावर आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आणि चिंपांझींच्या जगात क्रांती घडवली. डॉक्टर जेन गुडॉल या खऱ्या अर्थाने एक प्राणीमित्र आणि शांतीदूत होत्या, ज्यांनी जगाला शिकवले की प्राणी आपल्यासारखेच असतात आणि आपण त्यांच्या घराचे, जंगलाचे रक्षण केले पाहिजे. त्यांच्या जेन गुडॉल इन्स्टिट्यूट ने दिलेल्या माहितीनुसार त्या अमेरिकेत व्याख्यान दौऱ्यावर असताना वयाच्या 91व्या वर्षी दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे कार्य सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील. आपले संपूर्ण आयुष्य जंगलातील प्राण्यांसाठी वाहून घेतलेल्या या तपस्वी वनकनेला कोटी कोटी वंदन.